हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत उपवासाची चाट कटोरी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणा, भगर आणि राजगिरा भाजून आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने त्याला मुरू द्यायचे 5 ते 10 मिनटं. मग आपण त्याचं एक पुरी लाटायची आणि त्या वाटीला चिटकवून आपण तळून घ्यायचे त्याला. ते वाटी ॲटोमॅटिक निघते. त्याच्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर आपण अशा पद्धतीने तिला काढून घ्यायची. परत आपल्याला तिला राहिलेलं तळून घ्यायचं आहे. तिला कच्चेपणा जाईपर्यंत उलटं वगैरे करून तिला. हे बघा, इथे दाखवते मी. पुरी लाटली मी आणि वाटीला असं चिटकवले त्याच्यामध्ये आणि हे तळून घेतलं आहे. परत आपण असं 2-3 आपल्या ज्या कटोऱ्या आहेत, चाट कटोऱ्या आहेत, त्या तळून घेतलेल्या आहेत. इथे आपला मसाला तयार आहे. हे बटाट्याचं उकडलेले बटाटे चटणी मीठ टाकून घेतले मी. ते डाळिंब, हे शेंगदाणे चटणी मीठ टाकून घेतलेले, हे दही आणि ही हिरवी चटणी. आपल्या कटोरीमध्ये आपण पहिले बटाट्याचं हे टाकून घेऊया, नंतर शेंगदाणे आणि नंतर डाळिंब टाकून घेऊया. आता दही टाकूया त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणी केलेली आहे ती टाकूया. तुम्ही खात नसाल उपवासाला तर चटणी अवॉइड केली तरी चालेल. बाकी उपवासाला सगळं चालतं याच्यामध्ये. ही उपवासाची चाट कटोरी आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.